नमस्कार. आज आपण एक्सेल मध्ये टेबल कसे क्रिएट करायचे ते शिकणार आहोत. हा आपल्याला काही इथे डेटा दिलेला आहे, पण हा खूप डेटा असेल तर तो जर आपण टेबल तयार केलं तर प्रोफेशनल दिसतो. टेबल का तयार करायचं असतं? टेबल तयार केल्याने काय होतं? मोठा डेटा व्यवस्थित ऑर्गनाइज होतो. फिल्टर आणि सॉर्ट पटकन सापडतात. हे बघा, इथे फिल्टर आणि सॉर्ट मी इथे क्रिएट टेबल करून घेतलेला आहे. हा बिफोर टेबलचा डेटा आहे, हा आफ्टर टेबलचा डेटा आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला फिल्टर आणि सॉर्ट सापडलेले आहेत पटकन. नंतर डेटा वाढला तर टेबल आपोआप एक्सपांड होतो. हा जर मेन शीट वाला डेटा कितीही वाढला तरी टेबल आपोआप एक्सपांड होतो. टेबल मध्ये तो डेटा येतो. फॉर्म्युला ऑटोफिल होण्यासाठी हा जो फॉर्म्युला आहे, जिथे काही फॉर्म्युला असतील ते ऑटोफिल होतात. पिव्होट टेबल आणि चार्ट सहज तयार करण्यासाठी ह्याच्यामधून आपण पिव्होट टेबल किंवा चार्ट ह्याच्यामधून आपण एकदम सहजपणे हे तयार करू शकतो. रिपोर्ट अधिक प्रोफेशनल दिसण्यासाठी हा रिपोर्ट जास्त प्रोफेशनल दिसतोय की हा रिपोर्ट प्रोफेशनल जास्त दिसतोय ते तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. चला तर मग आपण टेबल कसे क्रिएट करायचे ते शिकूया. हा मी बिफोर टेबलचा डेटा इथे ठेवलेला आहे तुमच्यासाठी. इथे हा डेटा किती 20 रोजचाच मी दिलेला आहे. असा मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये खूप मोठा डेटा असतो, 10,000 रोज. तर तो थोडा प्रोफेशनल दिसावा, पिओन टेबल किंवा चार्ट क्रिएट करता यावे इझिली, यासाठी आपण टेबल करतो. टेबलचा शॉर्टकट आहे कंट्रोल टी. ठीक आहे. हे टेबल आता मी तुम्हाला पहिल्यापासून सांगते आहे कशामध्ये असतं. हे टेबल असतं इन्सर्ट मध्ये. इन्सर्ट ह्या टॅब मध्ये टेबल, इथे हे टेबल असतं. त्यासाठी आपण काय करायचं, हा आपला पहिला डेटा सगळा सिलेक्ट करून घेतलाय. इन्सर्ट टॅब मध्ये जाऊन टेबल मध्ये मी क्रिएट करते आहे. आता वेअर इज द डेटा फॉर युअर टेबल, याने आपोआप हा डेटा सिलेक्ट केलेला आहे. इथे आपण ओके करणार आहोत. हा डेटा क्रिएट झालेला आहे. हे टेबल इथेच क्रिएट झालेलं आहे. आता आपल्याला जर ह्याचा फिल्टर लावायचा आहे तर आपण इथे डायरेक्ट फिल्टर लावू शकतो. स्टेशनरी आयटम, एवढे स्टेशनरी आयटम आहेत. जर आपला नॉर्मल डेटा असला असता तर आपल्याला फिल्टरसाठी वेगळा टॅब वापरावा लागला असता. इथे फिल्टर लागलेला आहे आपोआप. ठीक आहे. हा डेटा फिल्टर होतोय जसं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे. आपण ह्याच्यामध्ये आता टेबल मध्ये क्रिएट केल्यावर आपल्याला इथे टेबलचं नाव द्यायचं आहे. त्या टेबलचं नाव काय आहे ते आपण इथे देऊ शकतो. त्या टेबलचं नाव आपण देऊया प्रोडक्ट म्हणून. तर मी इथे प्रोडक्ट म्हणून नाव देते. प्रोडक्ट. ठीक आहे. हे टेबल कशामध्ये असतं हे बघा, ज्यावेळी आपण ह्या टेबल वरती क्रिएट करतोय त्याचं हे टेबल डिझाईन येते आणि तेव्हाच हे या टेबलचं नाव इथे प्रोडक्ट म्हणून आपण देऊ शकलो आहोत. आता ह्याची आपण डिझाईन करायची असेल तर ह्या आपण टेबल डिझाईन मध्ये ज्यावेळी आपण ह्या टेबल वरती क्रिएट करतोय त्यावेळी हे टेबल डिझाईन ऑप्शन इनेबल होत आहे, अदरवाईज नाही होत. तर आपण इथे टेबल वरती क्रिएट केलेलं आहे. टेबल डिझाईन याच्यामध्ये आपल्याला जी कोणती डिझाईन आवडते हे आपण इथे टेबल डिझाईन साठी सिलेक्ट करू शकतो. तसं आपल्याला टेबल डिझाईन हे लाईट आहे, मीडियम आणि डार्क कोणत्या आपल्याला जे पाहिजे असेल ते तुम्ही सिलेक्ट करा. मी आता हेच डिझाईन सिलेक्ट करते आहे. टेबल डिझाईन हे घेऊया. ठीक आहे. इथे आपण स्लायसरही लावू शकतो. टेबल डिझाईन मध्ये जाऊन इन्सर्ट स्लायसर. मला आता स्लायसर कशा लावायचंय, प्रोडक्टला लावायचंय. इथे प्रोडक्टला टायटल लावलं, स्लायसर लावलेलं आहे. आता हे प्रोडक्ट मध्ये काय काय आपल्याला शोधायचंय ते आपण इथे शोधू शकतो. मला आता कॉफी शोधायची. हे बघा, कॉफीला ऑटोमॅटिक हे स्लायसर लागवणार. ठीक आहे. अशा प्रकारे ह्या टेबलची काही माहिती मी तुम्हाला सांगितली आहे. ही माहिती ह्याची प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच करा ऑफिसमध्ये. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि पुढचा कोणता टॉपिक पाहिजे हे सुद्धा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.